पंढरीच्या वाळवंटाच्या दिशेने निघाला विठ्ठलाच्या भक्तांचा महापूर। आता नामदेवाच्या विचारांवर समानता शिकवणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीनं फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या भारताचं लक्ष वेधलंय। पण आपण कधी विचार केलाय का, ही लाखोंची संख्या म्हणजे एक शहर अगदी दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित होत असतं। ही लाखोंची संख्या, याचं नेमकं व्यवस्थापन कसं असेल? वारीचं एक ठरलेलं व्यवस्थित असं वेळापत्रक असतं। त्याच वेळापत्रकाबद्दल आपण विशेष माहिती, विशेष काहीतरी या चॅनलवर जाणून घेऊया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे। 29 जून 2024 ला शनिवारी सायंकाळी 4 ला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मंदिरातनं निघेल आणि त्याच दिवशी गांधीवाडा म्हणजे दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान इथे या पालखीचं मुक्काम असणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जून 2024 रविवारी ही पालखी आळंदीवरून निघणार आहे। या पालखीचा सकाळचा विसावा थोरल्या पादुका आणि भोसरी फाटा या ठिकाणी असणार आहे। तर दुसरं दुपारचं जेवण थेट पुणे म्हणजे फुलेनगर या ठिकाणी असणार आहे। दुसरा विसावा संगमवाडी आणि त्यानंतर रात्रीचं मुक्काम भवानीपेठ पुणे या ठिकाणी होणार आहे। 1 जुलै 2024 सोमवारी ही पालखी पूर्ण वेळ पुणे या शहरामध्ये असणार आहे। म्हणजे पुणेकरांना 1.5 दिवस या पालखींचा लाभ भेटणार आहे। 2 जुलै 2024 मंगळवारी पुण्यावरून ही पालखी निघणार। सकाळी शिंदे छत्री या ठिकाणी पालखीची आरती होणार आणि जेवण हडपसर या ठिकाणी होणार। दुपारचा विसावा उरुळी देवाची वडकीनाला झेंडेवाडी पवारवाडी या ठिकाणी असणार आहे। तर रात्रीचं मुक्काम सासवड या ठिकाणी होणार आहे। 3 जुलै 2024 बुधवारी पूर्ण वेळ ही पालखी सासवड या ठिकाणी असणार आहे। 4 जुलै 2024 ला गुरुवारी पालखी सासवड वरून निघेल। सकाळचा विसावा बोरवके मळा, दुपारचं जेवण यमाई शिवरी या ठिकाणी होणार आहे। दुपारी विसावा साकुर्डे येथे होणार आहे। तर रात्रीचे मुक्काम जेजुरी या ठिकाणी असणार आहे। 5 जुलै 2024 ला शुक्रवारी ही पालखी जेजुरी येथून निघेल। सकाळचा विसावा दौंडस शिव आणि दौंडस या ठिकाणी असेल। तर दुपारचं जेवण वाल्हे या ठिकाणी असणार आहे। रात्री मुक्काम वाल्हे या ठिकाणी असणार आहे। 6 जुलै 2024 ला शनिवारी वाल्हे येथून ही पालखी निघेल। सकाळचा विसावा पिंपरे खुर्द विहीर या ठिकाणी असणार आहे। तर दुपारचं जेवण नीरा येथे होईल। दुपारी श्रींचे निरास्नान होईल आणि मुक्काम लोणंद या ठिकाणी होईल। 7 जुलै 2024 रविवारी ही पालखी पूर्ण वेळ लोणंद येथे असणार आहे। 8 जुलै 2024 सोमवारी ही पालखी दुपारच्या जेवणापर्यंत लोणंद या ठिकाणीच होणार आहे। त्यानंतर वारीचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे रिंगण। हे पहिलं रिंगण चांदोबाबा लिंब या ठिकाणी होणार आहे। हे पहिलं उभं रिंगण असणार आहे। त्यानंतर हे रिंगण झाल्यावर मुक्काम तरटगाव या ठिकाणी होणार आहे। 9 जुलै 2024 ला मंगळवारी तरटगाव इथून ही पालखी निघेल। सकाळी दत्त मंदिर काळज आणि सुरवडी या ठिकाणाहून ही पालखी जाऊन दुपारचं जेवण निंबोरा ओढा या ठिकाणी होणार आहे। दुपारचा विसावा वडचल या ठिकाणी होईल आणि मुक्काम फलटण या ठिकाणी होणार आहे। 10 जुलै 2024 बुधवारी फलटण वरून ही पालखी निघेल। सकाळचा विसावा विडणी या ठिकाणी होणार आहे। जेवण पिंपरत येथे होईल। दुपारचा विसावा निंबळक फाटा येथे असेल। तर रात्रीचं मुक्काम बरड या ठिकाणी होईल। 11 जुलै 2024 ला गुरुवारी बरड येथून ही पालखी निघेल। सकाळचा विसावा साधुबुवाचा ओढा या ठिकाणी होईल। तर दुपारचं जेवण धर्मपुरी कॅनॉल कारुडे येथे होईल। दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा आणि पानसरवाडी या ठिकाणी असणार आहे। तर मुक्काम नातेपुते येथे होईल। 12 जुलै 2024 ला शुक्रवारी नातेपुतेवरून ही पालखी निघणार आहे। तर सकाळी जेवण मांडवी ओढा येथे असणार आणि पहिलं गोल रिंगण पुरंदरवडे येथे होणार आहे आणि रात्रीचं मुक्काम माळशिरस या ठिकाणी होईल। 13 जुलै 2024 ला माळशिरस वरून ही पालखी निघेल। खुडूस फाटा येथे वारीचं दुसरं गोल रिंगण असणार आहे आणि जेवण विंजोरी ज्ञानेश्वर नगर येथे होईल। दुपारचा विसावा धावाबाजी माउंट येथे असणार आहे।
तर रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे होईल. 14 जुलै 2024 ला रविवारी वेळापूरवरून ही पालखी निघेल. ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी तिसरं गोल रिंगण असणार आहे. दुपारचं जेवण तोंडले बोंडले या ठिकाणी असणार आणि दुपारी संत सोपानदेवाच्या भेटीला ही पालखी जाईल. वाडी कुरोली इथे देखील दुपारच्या वेळी ही पालखी असणार आहे. रात्रीचा मुक्काम भंडी शेगाव या ठिकाणी असणार आहे. 15 जुलै 2024 ला सोमवारी भंडी शेगाववरून ही पालखी निघेल. जेवण भंडी शेगाव या ठिकाणीच असणार आहे आणि बाजीराव विहीर या ठिकाणी दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर मुक्काम वाखरी या ठिकाणी होईल. 16 जुलै 2024 मंगळवारी वाखरी येथून ही पालखी जेवण करून पुढे प्रस्थान करेल. पादुकांची आरती होईल आणि तिसरं उभं रिंगण होईल. रात्रीचा मुक्काम पंढरपूरला असेल. म्हणजे 16 जुलै 2024 ला ही पालखी रात्री थेट पंढरपूर या ठिकाणी असणार आहे. 17 जुलै 2024 बुधवारी नगर प्रदक्षिणा होईल. श्रींचं चंद्रभागा स्नान होईल आणि परत रात्रीचा मुक्काम पंढरपूर या ठिकाणीच होईल. 18, 19 आणि 20 म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीनही दिवस पालखी सतत पंढरपूर येथेच असणार आहे विठ्ठलाच्या सानिध्यात. त्यानंतर 21 जुलै 2024 ला परत श्रींचं स्नान होईल. गोपाळपूर काला होईल आणि श्री विठ्ठल रुक्मिणी यांची भेट होईल सांप्रदायिक नियमानुसार आणि परत पादुकाजवळ विसावा होईल आणि पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात.